हॅलो, गुड मॉर्निंग. सो आज आपण आलो आहोत नंदीबाग रिसॉर्ट मध्ये, जे कर्जत मध्ये आहे. आणि तुम्ही या रिसॉर्ट बद्दल बरंच काही छान छान ऐकलं असणार. तर मी आज या रिसॉर्ट मध्ये आले माझ्या फ्रेंड सोबत, थोडं फिरायला, थोडं शूट साठी, थोडं खायला आणि थोडं मजा करायला. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. खूप मजा मस्ती आणि इंटरेस्टिंग असं सर्व या ब्लॉग मध्ये असणार आहे. सो स्टे ट्यून आणि शेवटपर्यंत बघा. आणि डिस्क्रिप्शन चेक करायला विसरू नका, त्याच्यामध्ये मी सगळे डिटेल्स आणि लाईक बुकिंग रिलेटेड डिटेल्स आणि इन्क्वायरी साठी कॉन्टॅक्ट नंबर सर्व मेन्शन केला आहे. सो लेट्स गो. आता बघूया आपण की पुढे काय काय मजा येते. हा इथला पूल आहे. तुमचा जर मोठा ग्रुप असेल तर मोठ्या ग्रुप साठी बेस्ट आहे, कारण की तुम्ही बघू शकता पूल पण खूप मोठा आहे. तो बेबी पूल आहे आणि हा मोठ्यांसाठी आहे. सो आता तुम्ही बघा की इथे या रिसॉर्ट मध्ये पूर्ण ग्रीनरी आहे. पूर्ण असं गार्डन सारखं वाटतं आणि खूप छान वाटतं. हे बघा, आता आम्ही इथून जाणार आहोत. तर तुम्हाला तुमचं प्री वेडिंग किंवा कोणतं शूट करायचं असेल ना, तर ही प्लेस छान आहे. इथे मध्ये असं बांधलंय, तिथे तुम्ही शूट करू शकता किंवा मग तुम्ही या झुल्यावर शूट करू शकता. हे थोडंसं रिस्की आहे, बट खूप स्ट्रॉंग आणि बांधलेलं आहे लाकडांनी. सो याचे पडण्याचे चान्सेस एकदम नाहीच आहे, म्हणजे पडण्याचे चान्सेस. सो तुम्ही इथे पण शूट करू शकता. थोडंसं चालताना भीती वाटते, मी तुम्हाला आता दाखवते की कशी भीती वाटते. पण येस, तुम्ही चालू शकता एकदम कॉन्फिडेंटली, कारण की तुम्ही बिलकुल पडणार नाही. फक्त या साईडला किंवा या साईडला जाऊ नका. इथे सायकल पण ठेवल्या आहेत, तर तुम्हाला जर सायकलिंग करायचं असेल तुम्ही घेऊ शकता. कोणतीही छोट्या मुलांसाठी छोटी पासून ते सगळे सायकल आहेत. सो आपण आता ब्लॅक नको, आपण आता ही सायकल काढूया. इथे 4 कॅटेगरीचे रूम आहेत. मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीचे रूम दाखवते. सो फर्स्ट आपण आलो आहोत तो कपल रूम आहे, जो मी आता तुम्हाला दाखवते. त्यानंतर फॅमिली रूम आहे, त्याच्यानंतर फ्रेंड्स आणि मोठ्या ग्रुपसाठी आहे, तर एक कॉटेजही आहे. सो आता आपण प्रत्येक रूम आणि कॉटेजेस कसे आहेत ते बघ. आणि या कपल रूमला अटॅच बाथटब पण आहे. कसं वाटतं आहे तुम्हाला हा रिसॉर्ट आणि कसं वाटतं इथे? मोठा मॅडम बोलतात येत आता. खूप रिलॅक्सेशन आहे इथे आणि ग्रीनरी अँड ऑल. हा, द बेस्ट पार्ट इज की इकडे जिथे बघाव तिथे फक्त तुम्हाला झाडं, हिरवगार झाडं, पाणी आणि ग्रीनरी, म्हणजे हेच दिसणार. चांगले आहेत. हा, तू सांग ना कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत इथे? सायकलिंग आहे, टर्फ आहे, क्रिकेटसाठी. ऍक्च्युअली मी तुम्हाला 1 मिनिट लगेच टर्फ दाखवते. हा, कारण की ना हा खूप मोठा रिसॉर्ट, असं छोटासाच नाही आहे फक्त 2-4 ऍक्टिव्हिटीज ठेवलेला. तर हा खूप मोठा रिसॉर्ट आहे, त्याच्यामुळे इथे वेगळ्या वेगळ्या सेक्शन मध्ये वेगवेगळे इथे किड्स प्ले एरिया आहे. इथे टर्फ ठेवला, इथे किड्स प्ले एरिया आहे. छोटा बेबी आहे ना तू.
इथे कायाकिंग आहे, सो ते पण आता आम्ही करणार आहोत. बघा इथे माझे फोटोशूट करायला पण चांगली प्लेस आहे. थोडस पुढे सगळे कॉटेजेस आणि रूम आहेत, इनडोर गेम्स आहेत आणि येस रेस्टॉरंट पण आहे व्हॅन पण आहे आणि पीक पण. अरे खरंच व्हॅन आहे. अगं हो पण आणि पीक पण आहे. अरे आतमध्ये व्हॅन टाकायचं. मिळाला एक नंबर. तर इथे खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आम्ही केल्या, बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आम्ही बघितल्या, आम्ही स्वतः केल्या नाही पण मी बघितल्या. सो असं मस्त रिसॉर्ट आहे, इथे बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत. तर आता आपण भूक लागली आहे, आपण आता लंच करायला जाऊया. तुम्ही असं सायकलिंग पण करू शकता. हे इथले कॉटेजेस आहेत, सगळे सुंदर सुंदर छान छान कॉटेजेस आहेत, दिसायला पण एकदम मस्त वाटतात आहेत आणि पावसाळ्यात तर अजूनच जास्त छान वाटतील. बघू शकतात की आम्ही काय काय घेतलंय. बटर पनीर, हे ढोकला का होता, दही ढोकला, बटर पनीर, त्याच्यानंतर ही बासुंदी आहे स्ट्रॉबेरीची,
चपाती आहे, वरण भात आहे, पापड आणि सॅलड घेतलं आहे. सो आता आम्हाला खूप भूक लागली आणि आता आम्ही खातोय. प्रांजलीने स्टार्ट केलंय खायला. सो आता आम्ही चेकआउट करतो आहोत इथून. मस्त आम्ही खूप मजा केली, खूप एन्जॉय केलं आणि खूप थकलो आहोत पूर्ण मजा मस्ती करून, खूप ॲक्टिव्हिटीज करून. सो तुम्हाला नंदीबाग रेसॉर्टचे पूर्ण डिटेल्स हवे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन आहे. खूप स्वस्त असा हा रेसॉर्ट आहे आणि इकडचं प्युअर व्हेज इकडचं फूड आहे. सो जर तुम्ही नॉनव्हेज एक्सपेक्ट करत असाल तर इथे तुम्हाला नाही मिळणार, हे प्युअर व्हेज आहे. सो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट जाऊन सबस्क्राईब करा.